नगर परिषदांचे निकाल आज या ठिकाणी लागत असून या संदर्भात बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत माजी मंत्री अनिल पाटील आहे। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय सांगणार, आज नगर परिषदांचे निकाल हे जाहीर होत आहे, महायुतीचा कौल काय असणार आहे, काय सांगा? महायुतीचा कौल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला सांगता नाही येणार, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आज ज्या नगरपालिकांच्या निवडणुकांचे निर्णय निकाल जे लागतील आज संध्याकाळपर्यंत आपल्याला बघायला मिळेल। जवळपास 177 नगरसेवक पदाचे उमेदवार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आणि आघाडीच्या माध्यमातून उभे केलेले होते। त्याच्यापैकी 75 ते 80 नगरसेवक संध्याकाळपर्यंत आपल्याला बघायला मिळतील। 6 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आम्ही उभे केले होते। 6 पैकी 4 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झालेले संध्याकाळपर्यंत दिसतील। मोठे आरोप प्रत्यारोप या निवडणुकांमध्ये रंगले होते। या निवडणुकांवरूनच आता महानगरपालिकेची जी रणनीती आहे ती आखली जाणार आहे, काय सांगणार? नाही, आता कोणतेही आरोप प्रत्यारोप हे नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून झालेल्या त्या काही गोष्टी असतील त्या आता विसरायला लागतील। परंतु आजचा निकाल लागल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये, कॉर्पोरेशनच्या निवडणुकांमध्ये आता युतीच्या माध्यमातून आपण पावलं उचलली पाहिजे अशा सूचना प्रदेश अध्यक्षांकडनं आणि तिन्ही पक्षांच्या प्रमुखांकडनं त्या जिल्ह्याच्या समन्वयकांपर्यंत पोहोचलेले आहेत। संपल्यानंतर, उद्याचे निकाल संपल्यानंतर परवापासून आम्ही त्या बाबतीमध्ये चर्चा करू आणि महायुतीच्या माध्यमातून महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही समोर जाऊ। होते माजी मंत्री अनिल पाटील, त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे नगर परिषदांमध्ये जास्तीत जास्त जागा या आता महायुतीचा येतील असे त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।